नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आता राकेश चहा पित असतो आणि म्हणत असतो की वा वा वा, खरंच ईश्वरीजी, काय कमाल चहा झाला होता, अप्रतिम, असं म्हणून तो चहाचं कौतुक करत असतो. त्यावेळेला मग आता ईश्वरी म्हणते की बरं राकेशजी, तुम्ही आईला आणायला जाताय ना, म्हणजे आईची बस ना पोचतच आली असेल. शिवाय मी आईला सांगून देखील ठेवलं आहे की तुम्ही तिला घ्यायला येणार आहात म्हणून. तिला सगळं सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला वेळेवर बस स्टॉपवर पोचायला हवं आहे. त्यावेळेला मग तो म्हणतो की बरं ठीक आहे, मी जातो. मग त्याचबरोबर आता ईश्वरी म्हणते की राकेशजी, तुम्ही गेलात ना की मी आणि नमुताई मिळून ना आईसाठी काहीतरी असं छान सरप्राईज प्लॅनिंग करून ठेवतो. म्हणजे आईला आल्यावर हे सगळं बघून खूप बरं वाटेल आणि आम्हालाही खूप आनंदच होईल. त्यावेळेला मग हे ऐकून तो म्हणतो की हो ईश्वरीजी, तुमचं ना खरंच खूप बरं आहे. तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी कोणीतरी आहे, परंतु खरंच माझं माझं कुटुंबच नाही आहे, असं म्हणून तो आता मुद्दामच तिला असं टोचत असतो. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की असं का बोलताय तुम्ही राकेशजी? तुम्ही एकटे आहात असं का बोलताय? आम्ही आहोतच ना सगळे, आम्ही तुमचे कुटुंबच आहोत ना. त्यावेळेला मग आता राकेश म्हणतो की हो ईश्वरीजी, तुम्ही जे काही बोलताय ते ठीक आहे, परंतु ना हा सगळा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला. तुम्ही मला तुमच्या कुटुंबाचा भाग समजता, हे तुमचं मोठं मन आहे. परंतु खरं बघायला गेलं तर तशी काही नाहीच आहे ना. खरं तर ना ईश्वरीजी, तुम्हाला मी सांगू की ना मला ना तुमच्या कुटुंबाकडे बघून ना अगदी हेवाच वाटतो, खूप कौतुक वाटतं. म्हणजे तुमचं एकमेकांवर किती प्रेम, आपुलकी, जिव्हाळा किती आहे ना सगळं. सगळ्या गोष्टी किती अगदी आनंदाने करताना एकमेकांसाठी सगळ्यांवर प्रेम लावता अगदी. त्यावेळेला मग आता ईश्वरी ही त्याच्याकडे बघतच राहते आणि नंतर मग तिला तो बोलून दाखवतो. काय ना ईश्वरीजी, की तुमचं हे सगळं असं प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा बघितलं ना की खरंच खूप बरं वाटतं. आणि असं मनातून मला नेहमीच वाटतं की असं कुटुंब, अशा कुटुंबाचा भाग होण्यासाठी मी अगदी काहीही करू शकतो, अगदी वाटेल ते करू शकतो, असं आता तो बोलून दाखवतो. त्याच वेळेला ईश्वरी आता त्याच्याकडे बघतच राहते आणि मग पटकन तो म्हणतो की सॉरी, ॲक्च्युली मी बोलून गेलो. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही नाही, काहीच हरकत नाही, ठीक आहे राकेशजी, म्हणजे तुम्ही जाताय ना, मी पण जाते नमुताईबरोबर तयारी करायला. तेव्हा तो हो हो ठीक आहे असं म्हणतो आणि ईश्वरी पटकन चहाचा कप घेऊन निघून जाते. आणि नंतर इथे राकेश हा ईश्वरी गेल्यानंतर आपल्या अवतारात येतो. तिथे पाय टेकत मस्तपैकी सोफ्यावर बसत म्हणतो की ईश्वरीजी, काळजी करू नका, मी तुमच्या आईला आणायला चाललोच आहे आणि भावी सासूबाई, तुमच्यासाठी एक छान मोठं असं सरप्राईज तुमच्या पुढ्यात या तुमच्या जावयाने वाढून ठेवलेलं आहे. आता तर मजाच येणार आहे, असं म्हणून आता राकेश हा मनातल्या मनातच खुश होत असतो आणि गालातल्या गालातच हसत असतो. कारण ईश्वरीच्या मनात त्याला इम्प्रेशन निर्माण करायचं असतं, त्याच्यासाठी ते वाटेल ते तो करायला तयार झालेला असतो. त्यानंतर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की लावण्या ही अर्णवबरोबर त्याच्या केबिनमधून बोलून तिच्या टेबलवर बसायला आलेली असते आणि ती अगदी गालातच खुश होत असते. कारण आज फायनली जे तिच्या मनात असतं ते तिने थोडंफार का होईना परंतु अर्णवला बोलून दाखवलेलं असतं. तेवढ्यातच तिकडे पॅम येते आणि ती विचारते की एवढी खुश का आहेस तू लावण्या? तेव्हा लावण्य अगदी ॲटिट्यूडमध्येच बोलते की विक्ट्री माय डिअर, विक्ट्री. मी माझ्या विक्ट्रीच्या दिशेने आहे, त्यामुळे इतकी आनंदी आहे. त्यावेळेला पॅम म्हणते की म्हणजे मला समजलं नाही. तेव्हा ती म्हणते की ते समजणार नाही, कारण आज मी खूप जिंकले असं मला वाटते. एरवी मी जवळ काहीही बोलत नाही आहे, परंतु आज आज ARशी एकदम वेगळीच वागले. ARला अगदी फर्मली, कॉन्फिडंटली जाऊन सांगू शकले की मला त्याने कसं वागलेलं आवडेल. त्यावेळेला हे ऐकल्यावर तिला धक्काच बसतो. ती म्हणते की काय? आणि अर्णव सरांनी हे सगळं ऐकून घेतलं? तेव्हा मग ती म्हणते की येस माय डिअर, अर्णवने ते सगळं ऐकूनही घेतलं. इवन आज मी जे काही अर्णवबरोबर वागले, ज्या ॲटिट्यूडने वागले, त्याने अर्णवला धक्काच बसला असेल. अर्णवने हे माझं रूप कधीही बघितलेलं नाही, परंतु कधीतरी शॉक ट्रीटमेंटची गरज असतेच ना, आणि आज ही शॉक ट्रीटमेंट मी अर्णववर वापरली होती आणि यानेच त्याला धक्का बसला असणार. परंतु काय ना, कधीतरी असं ॲटिट्यूडने वागायला लागतं. आजपर्यंत मी ARला काय हवं, काय नको, कसं हवं आहे, कसं नको, हे सगळं पाहत आले होते. परंतु आज मी त्याला सांगून आले की त्याने मला कसं वागलेलं आवडेल. शिवाय हे जे सगळं मी काही वागले ना,
त्याला एक विशिष्ट वेळ यावी लागते आणि व्यवस्थित जेव्हा वेळ येते आणि हे जे वागणं आहे ते कधी कुठे कसं वापरायचं हे फक्त आपल्याला समजलं पाहिजे. आणि तेच मी आज केलं. आजची वेळ ही करेक्ट होती एकदम आणि म्हणूनच मी अर्णवबरोबर तशी वागू शकले. शिवाय मग आता ती बोलायला लागते की अर्णव आज वेगळ्याच परिस्थितीत होता. मी त्याच्याशी बोलले आणि आजपर्यंत मी अर्णवला हे काय हवं नको तेच बघत आले. परंतु आता बस झालं. आतापर्यंत अर्णवच्या मनात काय नको आहे, काय हवं आहे किंवा त्याचं डोरमॅट बनून राहणं नको आहे मला. आज मी ज्या ॲटिट्यूडने अर्णवबरोबर वागली ना, त्याने त्यालाही धक्काच बसला असणार. परंतु आता या सगळ्याची सुरुवात झाली. तेव्हा मग ती म्हणते की ह्याने काय होईल? तेव्हा लावण्या म्हणते की कसं आहे ना पॅम, लोकांना ना आपल्यावर कोणीतरी हक्क गाजवायला असलेलं ना आवडतं. म्हणूनच आज अर्णववर मी तेच केलं. त्याच्यावर मी आज हक्क गाजवून आले. त्याने कसं वागायचं आहे हे मी त्याला सांगितले आणि हळूहळू हे सगळं अर्णवला आवडू लागेल. इट्स अ सायकोलॉजिकल गेम. काय ना आपल्यावर जर कोणी हक्क गाजवत असेल तर ते अर्णवला आवडेल आणि नंतर याच हक्काचं कन्व्हर्जन हळूहळू प्रेमामध्ये होईल आणि या सगळ्यामध्ये अर्णवला मी मिळवू शकेन असा विचार आता लावण्या ही करत असते आणि ती खूप खुश होत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ईश्वरीची आई ही बसस्टँडवर उभी असते. अजून कोणी कसं आलं नाही याची वाट ती आता बघत असते. त्याचबरोबर इथे आता ती म्हणते की इतका वेळ झाला अजून कोण कसं आलं नाही, माझा बस येऊन वेळ झालेला आहे असा विचार आता ती बिचारी करत उभी असते. तेवढ्यातच तिथे राकेश आलेला असतो आणि राकेश ते सगळं काही बघत असतो आणि विचार करतो की आल्या माझ्या भावी सासूबाई आल्या. आता यांच्याबरोबर मी जे काही करणार आहे हे यांना माहीत पण नाही आहे, परंतु ऐनवेळेला मला हे करायचं आहे. तेवढ्यातच इथे आता ईश्वरीच्या बाबांचा तिला फोन येतो आणि ते पोचलीस का गं असं विचारतात. तेव्हा ती म्हणते की हो, इथे ना मी बस स्टॉपवर पोचलेलीच आहे आणि मला ईश्वरी नाही तर त्यांच्या बाजूचे जे आहेत ना त्यांचे भाडेकरू ते येणार आहेत मला घ्यायला. तुम्ही ओळखता ना त्यांना? तेव्हा मग लगेच ईश्वरीचे बाबा म्हणतात की अच्छा, म्हणजे ते ज्यांनी मला वाचवलं होतं. तेव्हा लगेच ती म्हणते की हो हो तेच ते. खरंच खूप चांगले गृहस्थ आहेत ते. बहिणी प्रत्येक वेळेला त्याचं कौतुक करत असते. परंतु मग तो म्हणतो की आता कुठे आहेत ते? तेव्हा ती म्हणते की अजून आलेले नाहीत परंतु येतील. मला ईश्वरीने सांगितलं होतं काळजी करू नकोस आणि मग तुम्ही घाबरू नका, मी जाईन व्यवस्थित, ते येतील ना मला घ्यायला. आणि हो, येत्या 2 दिवसामध्ये तुम्हालाही यायचंच आहे. तेव्हा मग ते म्हणतात की हो, माझं 2 दिवसांचं ते बिल्डरचं बोलणं वगैरे झालं की त्यानंतर मग मी येईन. मग आता ईश्वरीची आई म्हणते की लक्षात ठेवा, तुम्ही बोलणं करायला जात आहे परंतु अगदी शांततेत तुम्हाला हे सगळं करायचं आहे बरं का, असं आता त्यांचं बोलणं होतं. आणि ईश्वरीचे बाबा हो हो मी अगदी व्यवस्थित शांतपणे बोलतो असं म्हणतात. आणि नंतर त्यांचा फोन ठेवल्यानंतर इथे आता राकेश हे सगळं बघत असतो आणि म्हणतो की वा, आता एकदम बढिया टायमिंग आहे, याच वेळेवर माझ्या कामाला प्लॅनिंगला सुरुवात केली पाहिजे. नंतर आता तो शिट्टी वाजवतो आणि त्याचे जे पोलीस असतात तोतया त्यांना बोलवतो. आता पोलीस आल्याबरोबर येतात आणि लगेच तो म्हणतो की वा वा, म्हणजे या पोलिसाच्या वर्दीमध्ये अगदी खरेखुरे पोलीस दिसताय तुम्ही. तेव्हा लगेच राकेश म्हणतो की लक्षात आहे ना तुम्हाला काय करायचं ते. ती जी बाई उभी आहे ना, काय करायचं तिकडे जायचं आणि असं सांगायचं की इकडे आम्हाला ड्रग्सची तस्करी सुरू आहे अशी न्यूज मिळालेली आहे आणि म्हणूनच तुझ्याकडे आम्ही चेकिंगला आलो आहे आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्याचं नाटक करायचं आहे. लक्षात आलं ना? इतकं बोलायचं की त्यांना खरं वाटलं पाहिजे आणि अगदी घाम फुटला पाहिजे आणि मग तुमचं काम झालं म्हणून समजा. आणि तेवढ्यातच मी तिथे हिरोसारखी एंट्री करणार आणि मग त्यांना वाचवणार. आलं आहे का लक्षात? त्यावेळेला मग आता ते पोलीस म्हणतात की वा सर, काय प्लॅनिंग आहे मस्त. तेव्हा मग आता राकेश म्हणतो की चला डोक्यावर आता तुमच्या टोप्या घाला, असं म्हणून तो पोलिसांना टोपी घालायला सांगतो आणि मग आता त्यांच्यासमोर पैसे देतो. पैसे द्यायच्या अगोदर म्हणतो की चला मला आता सॅल्यूट करा. त्या राकेश हा त्यांच्या हातामध्ये पैसे देतो आणि नंतर इकडे राकेशच्या म्हणजेच राकेशचं लक्ष हे ईश्वरीच्या आईच्या जवळच असतं. त्यावेळेला ते पोलीस हे पळतात आणि त्यांच्या खोट्या गाडीमधून बसून येतात आणि म्हणतात की चला इकडे ड्रग्सची तस्करी सुरू आहे अशी आम्हाला न्यूज मिळाली आणि तुम्ही कुठून आलात? तेव्हा ती म्हणते की मी इंदोरवरच्या गाडीवरून उतरलेली आहे, माझ्या मुलींना भेटायला मी इथे आली हो. तेव्हा मग लगेच ते म्हणतात की बरं मला तुमचं तिकीट दाखवा. असं म्हटल्यावर ती कॉन्स्टेबल म्हणते की तिकीट दाखव साहेबांना.
असं म्हणून ती तिकीट बघते आणि मग गाडी नंबर वगैरे बघितल्यानंतर ते मुद्दामच म्हणतात की हीच ती बस होती ज्याच्यामधून ड्रग्जची तस्करी सुरू आहे असा आमचा अंदाज आहे. चला चला तुम्ही चला पोलीस स्टेशनला चला आमच्यासोबत. तेव्हा ईश्वरीची आई म्हणते की नाही हो, असं मी काही केलेलं नाही आहे. हो, मी संसारातली बाई आहे, असं काय करताय तुम्ही? मी असं काहीच करू शकत नाही. तुम्ही काहीतरी चुकीचा गैरसमज होतोय तुमचा. खरंच तसं काही नाही आहे. तुम्ही माझ्याबद्दल गैरसमज करून घेताय. अहो, मी इथे माझ्या मुलींना भेटण्यासाठी आली हो, असं म्हणून ती बिचारी हात जोडते. परंतु ते खोटे पोलीस ऐकत नसतात. जोपर्यंत राकेश येत नाही तोपर्यंत सोडायचं नाही असं त्यांना आदेशच असतात ना. म्हणून मग ते काहीच करत नाहीत. फक्त चला चला असं करत असतात आणि राकेश येण्याची वाट बघत असतात. त्यावेळेला आता राकेश हा पुढे जाणार तेवढ्यातच अर्णवची गाडी समोर येते. आता अर्णव आल्याबरोबर राकेश म्हणतो की काय हा अर्णव इथे काय करतोय? तर अर्णव हा विचार करतो की कोणतरी आहे, कुठल्या बाईला का छळतायत पोलीस, नक्की काय चाललंय, काय मॅटर आहे, असं म्हणून आता अर्णव हा गाडीमधून बाहेर उतरतो. आणि बाहेर उतरल्यानंतर आता इथे राकेश मुद्दाम टेम्पोच्या मार्गी जाऊन लपतो. कारण जर अर्णवने बघितलं तर प्रॉब्लेमच प्रॉब्लेम, म्हणून तो आता मागेच लपलेला असतो. तेवढ्यातच आता तिथे अर्णव आलेला असतो आणि अर्णव आल्याबरोबर म्हणतो की काय झालं इन्स्पेक्टर साहेब, काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा मग आता इन्स्पेक्टर हे अर्णवला म्हणतात की तुमचं काय काम आहे इकडे, तुम्ही लक्ष कशाला देताय, चला निघा, तुम्ही तुमचं काम करा, आम्हाला आमचं काम करू दे. म्हणून अर्णव पुढे काहीच विचारत नाही, तो पुढे येतो. त्याच वेळेला आता ईश्वरीची आई म्हणत असते, अरे तुम्ही काय करताय हे सगळे, माझ्यावर उगीचच नको ते आरोप लावतात हे, आणि तुम्ही बघत बसलाय सगळे, कोणीतरी पुढे येऊन प्लीज मला मदत करा ना. आणि माझ्या जागी जर तुमची आई असती तर तुम्ही असेच वागला असतात का? आता जाता जाता अर्णवने हे सगळं ऐकलेलं असतं आणि त्याच्या लक्षात येतं की ही बाई इनोसंट आहे, हिने काहीच केलेले नाही, तरी पण पोलीस तिला पकडायला बघतायत. त्यावेळेला अर्णव पटकन आईचं नाव निघाल्यावर मागे वळतो आणि पुन्हा त्यांच्या मदतीला धावून येतो आणि म्हणतो की काय चाललं आहे तुमचं, हे सगळं काय करताय तुम्ही इकडे? त्यावेळेला मग आता इथे ती म्हणते की मी काहीच केलेलं नाही, प्लीज मला वाचवा. तेव्हा मग अर्णव विचारतो की मला सांगा तुम्ही इथे का आणलं आहे? त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्हाला सांगितलं ना जायला. तेव्हा मग अर्णव म्हणतो की अहो तुम्ही रिझन तरी सांगा, यांना का घेऊन चाललायत? त्यावेळेला मग आता तो म्हणतो की ज्या बसमधून त्या आल्यात ना, त्यामधून ड्रग्सची तस्करी होते अशी टीप आम्हाला मिळालेली आहे आणि म्हणून आम्ही त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन चाललो आहे. अर्णव म्हणतो की तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये का घेऊन चाललेत त्यांना? जर तुम्हाला त्यांची टिपच आहे ना, तसं काही पुरावा तर नाही सापडला आहे, मग तुम्ही एक काम करा, तुम्ही त्यांची चेकिंग करा, जर काही सापडलं तरच घेऊन जा. हा कुठला नियम आहे? आणि तुम्हाला नियम सांगण्याची गरज नाही आहे असं वाटतं मला इन्स्पेक्टर साहेब, म्हणून तुम्ही जरा बघा, चेक, आणि नंतरच मग काही ते त्यांच्यावर आरोप करा, त्याशिवाय नाही. तेव्हा मग इन्स्पेक्टर ऐकत नसतात. त्यावर आता लगेच राकेश बघत असतो आणि घाबरलेला असतो. त्यावर अर्णव म्हणतो की ठीक आहे चालेल, मी तुमच्या नायसीपींनाच फोन लावतो, मग आपण बघूया काय करायचं. मला सांगा कुठले इन्चार्ज आहात तुम्ही? तेव्हा आता तो घाबरतो आणि नंतर ACPशी बोलून घे ना. तेव्हा तो घाबरतो आणि त्याची टीम तिकडून पळून जाते. आणि ते पळून गेल्यानंतर आता अर्णव ते सगळं वागत असतो, हे राकेश बघत राहतो. राकेश म्हणतो की हे काय करतो हे अर्णव, ऐनवेळेला मध्ये येऊन याने माझ्या सगळ्या प्लॅनचा घोळ घालून ठेवला आहे. त्यावेळेला पोलीस गेल्यावर ईश्वरीची आई अर्णवसमोर हात जोडते आणि म्हणते की खरंच तुमचे खूप खूप आभार, तुम्ही माझ्या मदतीला धावून आलात. त्यावेळेला तो म्हणतो की कुठे जायचं आहे तुम्हाला? तेव्हा ती म्हणते की नाही नाही जाईन मी, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा मग तो म्हणतो की तसं नाही. तेव्हा ती म्हणते की हो जाईन, कारण ना इथे टॅक्सी वगैरे काहीतरी मॅनेज करेन मी. त्याच वेळेला लगेच आता अर्णव म्हणायला लागतो की तसं नाही, मी तुम्हाला माझ्या गाडीने सोडतो. तेव्हा ती नको असं म्हणत असते, परंतु अर्णव म्हणतो की हो या रस्त्याला फारशा टॅक्सी वगैरे काही तुम्हाला मिळणार नाहीत, म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की मी तुम्हाला सोडेन म्हणून. तुम्हाला कुठे जायचं आहे? तेव्हा मग तुम्ही फोन तरी लावून बघा, असं तो बोलतो. त्यावेळेला ती फोन लावायला जाते तेव्हा नंबर नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर येत असतो. मग अर्णव म्हणतो की ठीक आहे जाऊ दे, फोन पण लागत नाही आहे, तुम्ही या अवस्थेत इथे थांबू नका, चला तुम्हाला मी सोडतो, काळजी करू नका. हां मला माहिती आहे एखाद्या अनोळखी व्यक्तीबरोबर तुम्ही असं येऊ शकत नाही, परंतु तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. तेव्हा मग ती म्हणते की मला ना तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं आहे. त्यावेळेला आता अर्णव घालतच असतो आणि म्हणतो की नाही, आय डोंट थिंक सो की आपली याआधी कधीही भेट झालेली आहे. त्यावेळेला मग अर्णव म्हणतो की चला नका काळजी करू, आणि तुझा पत्ता म्हणजेच तुमचा पत्ता कुठे असं विचारल्यावर ती पत्ता दाखवते. तेव्हा ते म्हणतात की अच्छा तुम्हाला निवारा चाळामध्ये जायचं आहे, चला मी तुम्हाला सोडतो. असं म्हणून अर्णव तिच्या बॅग घेतो आणि गाडीमध्ये ठेवतो.
शिवाय तिला गाडीमध्ये बसायला देखील सांगतो आणि म्हणतो की चला नका काळजी करू असं म्हणून आता तिला गाडीत बसवतो आणि गाडी घेऊन चाललेला असतो. तर इथे अर्णव गेल्यानंतर राकेश टेम्पोच्या मागे लपून बसलेला असतो. आता राकेश मनातच म्हणतो की अर्णवने येऊन काय केलं आहे. नेमक्या वेळेला हा मध्ये येतो आणि अडकवला जातो. खरंच मला काय करायचं, हा मेहुणे साहेब प्रत्येक वेळेला माझ्या आड येतो आहे. मी मस्तपैकी प्लॅन केला, प्लॅनिंग माझं, पैसे माझे गेले, खोटे पोलीस मी अरेंज केले आणि ऐनवेळेला हिरो हा माझा मेहुणा बनला. काय करायचं काहीच कळत नाही आहे. काही झालं तरीही लवकरात लवकर या गोष्टीपासून सुटका मिळवली पाहिजे. प्रत्येक प्लॅनमध्ये जर हा असाच आडवा येत गेला तर मात्र माझं काही खरं नाही. परंतु आता असं करून चालणार नाही. बाबा, जर प्रत्येक वेळेला मध्ये मध्ये हा येत असेल तर काहीतरी केलं पाहिजे बाबा, असं म्हणून आता तो विचार करत असतो. तर इथे आजी ही मोबाईलमध्ये बघत असते आणि तेवढ्यातच अविनाश मामा येतो आणि मामा आई आई असा हाक देत असतो, परंतु तिचं लक्ष नसतं. त्यावेळेला मामा म्हणतो की अगं आई, काय करतेस काय तू, इतकं डोकावून मोबाईलमध्ये काय बघतेस तरी काय. त्यावेळेला ती म्हणते की अरे बाबा अवी, पंचांग बघत आहे, कॅलेंडर बघते आणि त्याप्रमाणे पंचांग वगैरे काय ते सगळं बघून घेते. मग मामा म्हणतो की अगं कशासाठी ते सगळं. तेव्हा ती म्हणते की अरे आता काय करायचं काहीच कळत नाही आहे. आपल्याला पत्रिका दाखवायची होती परंतु गुरुजींचा काय अजून पत्ता नाही आहे असंच दिसतंय. तेव्हा मग तो म्हणतो की हो आई, अगं काळजी करू नकोस. शिवाय माझ्याही लक्षात आहे की ताईचं वर्षश्राद्ध येत आहे, त्याच्यामुळे तिच्यासाठी नवीन फोटो फ्रेम तयार करून घेतली आहे मी. तेव्हा हे ऐकून आजी खुशच होते आणि म्हणते की केलंस का तू तयार, बरं झालं. मी ना तुला खरं तर सांगणारच होते की ते कर. त्यावेळेला मग तो म्हणतो की हो अगं माझ्या लक्षात होतं अगदी व्यवस्थित, तू नको काळजी करूस. तेव्हा मग आजी म्हणते की बरं केलंस बाबा, खरंच हे काम तू अगदी व्यवस्थितपणे पार पाडलंस. मग नंतर आता तो म्हणतो की हो तुला काळजी लागली आहे ते गुरुजींना पत्रिका दाखवण्याची, बरोबर ना. त्यावेळेला मग ती म्हणते की हो रे, गुरुजी कधी येतात ना परत काहीच कळत नाही आहे. ईश्वरीची पत्रिका त्यांना दाखवायची आहे, परंतु कसं काय ते ना काहीच कळायला मार्ग नाही आहे. गुरुजी कधी परिक्रमेवरून येतील काहीच सांगता येणार नाही आहे. त्यावेळेला मग मामा म्हणतो की हो तेच, तोपर्यंत नक्कीच काहीतरी घडेल, तू अजिबात काळजी करू नकोस. काय ना अगं, जरीही नशिबाने ईश्वरी आणि अर्णव या दोघांना ऑफिसमधून जरी वेगळं केलेलं असलं ना, तरीही देवाचे जे काही खेळ असतात ना ते वेगळेच असतात. आणि बघ मी सांगतो तुला, किती काही झालं ना तरीही ईश्वरी आणि अर्णव एकत्र आल्याशिवाय राहणार नाही. देव हा त्या दोघांना एकत्र आणणार म्हणजे आणणारच, असं सगळं आता तो बोलून दाखवत असतो. त्याच वेळेला मग आता आजी म्हणते की तू जर मस्त तसं म्हणतोयस ना तसं घडलं ना तर एकदम मस्त होऊन जाईल बघ. त्यावेळेला ती म्हणते की अरे तू प्रत्येक वेळेला ना तुझ्याशी बोलल्यावर ना आशावादी वाटतं आणि आशावाद असावा तर तुझ्यासारखा. प्रत्येक वेळेला सगळ्या माणसांना बोलल्यावर बरं वाटतं. तेव्हा मग म्हणतो की आई अगं तू हे माझं कौतुक करतेस की मला टोमणा मारतेस. त्यावेळेला मग आजी म्हणते की अरे अवी, तू तितका हुशार आहेसच ना, मग आता तूच ठरव की मी कौतुक केलं की टोमणा मारला. बरं ठीक आहे, मी जाते, मला खूप कामं आहेत, असं म्हणून आजी तिकडून निघून जाते. त्याच वेळेला ईश्वरी आता आईच्या येण्याची वाट बघत असते. मग नमुताईला ती सांगत असते की नमुताई, आई आली ना की तिला एकदम असं बढिया सरप्राईज द्यायचं आहे ना, की तिचं तिला एकदम खुश होऊन गेलं पाहिजे. खरंच तिला खूप आनंद झाला पाहिजे. मी कधीची वाट बघते, अजून आई आली कशी नाही गं. तेव्हा नमू म्हणते की अगं इशू बघ, संध्याकाळची वेळ आहे, ट्रॅफिक असेल, रस्त्यावर भरपूर ट्रॅफिक लागलं असेल ना तिला, म्हणून तिला वेळ होत असेल, बाकी काही नाही. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की हो, कधी एकदा आई येते आणि कधी मी तिला अशी झप्पी मारते ना, असं झालं आहे मला. खरंच खूप आनंद होतो आहे मला, कधी आई येते याचीच मी वाट बघते आहे, असं ईश्वरी बोलत असते. त्याच वेळेला दुसरीकडे इथे वल्लरी फोनवर बोलत असते आणि म्हणते की मी काय सांगितलं आहे हे तुमच्या लक्षात आहे ना, त्या पत्रिकेचं काय करायचं आहे हे तुम्हाला मी कळवलेलं आहे आणि मी तुम्हाला जसं सांगते ना तसंच तुम्हाला करायचं आहे, लक्षात आलं आहे का, असं सगळं आता ती बोलून दाखवत असते. चला मी सांगते ना तसंच तुम्हाला करायचं आहे, आलं ना लक्षात, हो दॅट इज दॅट, असं बोलून ती आता फोन ठेवून देते. आणि तेवढ्यातच अविनाश मामा येतो आणि ती फोन ठेवल्यावरती तो म्हणतो की बाबा बाबा बाबा, हल्ली माझी बायको इतकी बिझी असते ना, सतत कधी बघावं ना तेव्हा नुसती कामामध्येच असते, काय करायचं काहीच कळत नाही. आणि मग लगेच ती हसत बघते आणि म्हणते की काय बोलायचं आहे काय तुम्हाला. तेव्हा मग तो म्हणतो की अगं मी प्रत्येक वेळेला तुला बघतो, तू कोणाशी ना कोणाशी तरी फोनवरच बोलत असतेस, नेमकी काय बोलत असतेस, काय करत असतेस, खरंच काही कळत नाही. त्यावेळेला मग आता इथे लगेच मामाने बोलल्यावर ती म्हणते की कामं असतात मला, माझ्या माणसांशी माझं फोनवर बोलणं सुरू असतं. त्यावेळेला अविनाश मामा म्हणतो की नाही गं, तसं नाही,
कारण तुझे काही वागतेस ना ते संशय घेण्यासारखंच वागतेस. कारण आता ईश्वरी ऑफिसमधून जाते, ऑफिसमधून ती निघते काय आणि तुझं इथे सारख्या सारख्या फोनवर गप्पा सुरू होणं काय, याच्यामध्ये काही साम्य आहे की का केवळ हा योगायोग आहे असं समजायचं आहे मी. तेव्हा मग ती म्हणते की हा योगायोगच असू शकतो असंच समजा तुम्ही. मी माझ्या कामाचं बोलत असते आणि तुम्हाला प्रत्येक वेळेला तेच का वाटत असतं. आणि तुमची ती लाडकी ईश्वरी आहे ना, तिनेच ते ऑफिस सोडलं आहे आणि मग त्याचा आळ तुम्ही माझ्यावर कसा काय आणू शकताय. त्या लाडक्या तुमच्या ईश्वरीनेच ऑफिस सोडलं आहे, त्यात माझा काय दोष, मी काय केलं आहे. आणि तसे काही तुमच्याकडे पुरावे तरी आहेत का की मी काही केलं आहे असं दाखवण्याचा. त्यावेळेला लगेच मामा म्हणतो की हो ना, तेच तर आहे, माझ्याकडे पुरावेच तर नाही आहेत ना. नाहीतर पुरावे असले असते तर त्या आधारावर 15 वर्षापूर्वी ते जे काय केलं आहेस, तुझ्यामुळे सगळ्यांची काय हाल झाले हे सगळ्यांसमोर मी आणलं असतं आणि तुझे काही केलं आहे सगळ्यांसमोर सिद्ध देखील केलं असतं. पुरावा नाही ना माझ्याकडे. त्यावेळेला आता वल्लरी ही पटकन बोट त्याच्या तोंडाजवळ जाऊन रोखते आणि नाही, काहीच बोलायचं नाही असं बोलून दाखवत असते. त्यावेळेला आता मामा देखील आता पूर्ण चिडलेलाच असतो. तो तिच्या धमक्यांना बधत नाही. तो तिचा हात बाजूला करतो आणि म्हणतो की हे बघ, प्रत्येक वेळेला तुम्हाला अशा प्रकारे गप्प करू शकत नाहीस वल्लरी. काही झालं तरीही या गोष्टी या अशा शांत बसणाऱ्यातल्या नाही. या गोष्टी कधी ना कधी तरी तोंड वर काढूच शकतात. त्यामुळे लक्षात ठेव, तू या गोष्टी अशा प्रकारे कुणापासूनही थांबवू शकत नाहीस. मी ज्या वेळेला हे सगळं शोधेन ना त्यावेळेला मग मला तुला बरोबर प्रश्न उच्चारता येणार आहेत. परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू जे काही वागतेस ना हे चुकीचं वागतेस आणि जर तू काही करतेस असं माझ्या लक्षात आलं तर मात्र मला गप्प बसता येणार नाही. तुझ्या ह्या ज्या काही धमक्या आहेत ना त्या धमक्यांना मी घाबरत नाही, कळलं का. असं आता तो बोलून दाखवतो आणि वल्लरी गपचूप तोंड बंद करून तिकडून निघून जाते. कारण मामाने त्याचाही अवतार आता दाखवायला सुरुवात केलेली असतेच. त्याच वेळेला इथे आता मामा विचार करतो की नक्की काय चालू असेल हिचं, कोणाशी बोलत असेल ही, असा विचार डोक्यात सुरू असतो. तर इथे अर्णव हा गाडी घेऊन आलेला असतो. त्याच वेळेला इथे गाडी घेऊन आल्यानंतर तो म्हणतो की या सावकाश उतरा हां. आणि मग तिची बॅग आणि जी सूटकेस असतो ती बाहेर काढतो आणि मग विचारतो की तुम्हाला कुठे जायचं आहे. तेव्हा लगेच ईश्वरीची आई बोट दाखवते आणि म्हणते की हे बघा, हेच आहे घर, इथेच राहतात माझ्या मुली. आता तिला पाहिल्यानंतर अर्णवला धक्काच बसतो आणि अर्णव विचार करतो की इथे हे तर मिस इंदोरचं घर आहे आणि मिस इंदोर इथे काय, म्हणजे ही मिस इंदोरची आई आहे का, असा प्रश्न इथे आता अर्णवला पडलेला असतो. आणि त्यामुळे त्याला या ठिकाणी मोठा धक्काच बसलेला असतो की चक्क ईश्वरीच्या आईला तो इथे घेऊन आला आहे. आणि ईश्वरी ही ऑफिस सोडलेलं असताना या ठिकाणी ईश्वरीच्या आईला घेऊन येणं म्हणजे त्याला जरा वेगळंच वाटतं की नियती हे सगळं नेमकं काय करते. मी ज्या गोष्टीपासून लांब पळतोय, आम्ही एकमेकांपासून लांब होतोय, परंतु हीच नियती आम्हाला पुन्हा एकदा कुठल्या तरी कारणाने एकत्र आणते, असा विचार आता तो करत असतो. आणि ईश्वरीच्या आईने तिकडे घराकडे बोट दाखवल्यामुळे त्याचा संशय बळकट झालेला असतो की ही ईश्वरीचीच आई आहे. आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव हा दरवाजातच उभा असतो बॅग घेऊन. तेवढ्यातच आता ईश्वरी ही बुके घेऊन गुडघ्यावर टेकून वेलकम असं जोरात ओरडते आणि नमुताईने तिकडचा तो बड्डे बॉम्ब असतो तो ब्लास्ट केलेला असतो. आणि जेव्हा ईश्वरी गुडघ्यावर टेकून त्याला अगदी प्रेमाने वेलकम करते तेव्हा मात्र अर्णवच्या गालावर एक वेगळीच स्माईल येते आणि तो तिच्याकडे अगदी प्रेमाने हसत बघत असतो. तेवढ्यात आता इथे ईश्वरी ही त्याच्याकडे बघते आणि तिला धक्काच बसतो आणि ती म्हणते की अर्णव सर, तुम्ही इथे काय करताय, असं विचारल्याबरोबर इथे आता अर्णवचं बुकेकडेच लक्ष असतं आणि तो प्रेमाने त्या बुकेकडे बघत असतो. तेवढ्यातच आता ईश्वरीला या सगळ्यामुळे धक्का बसतो आणि आई येते. आई म्हणते की हो सर, तुम्ही इथे काय करताय अजून, तुम्ही इथेच उभे आहात अजून दरवाजात आणि चला आतमध्ये, असं ती त्याला बोलते. त्यावेळेला मग आता ईश्वरी ही बघतच राहते आणि म्हणते की अर्णव सर, तुम्ही माझ्या आईला घेऊन आले आहात, असं विचारल्याबरोबर इथे आता अर्णव बघतच राहतो. तर मित्रांनो, इथे नियतीने एक अजबच खेळी खेळून अर्णव ईश्वरीला पुन्हा एकत्र आणण्याचं ठरवलेलं असतं. राकेशचा डाव तसाच पचकलेला असतो आणि अर्णव ईश्वरी पुन्हा एकदा एकत्र येणार असतात. आता ईश्वरी व अर्णव ह्या दोघं एकमेकांच्या समोर उभे असतात. जेव्हा आईकडून ईश्वरीला समजणार की मला मदत करणारा हा अर्णवच होता, तेव्हा आता अर्णवच्या मनामध्ये म्हणजेच ईश्वरीच्या मनात अर्णवविषयी अगदी प्रेमळ जागा निर्माण होऊन जाईल. शिवाय अर्णवने ईश्वरीच्या आईला देखील चांगल्याच प्रकारे इम्प्रेस केलेलं असतं. त्यामुळे राकेशचा डाव फसून आता ईश्वरीसाठी अर्णवच योग्य आहे अशी आता ईश्वरीची आई ठरवणार.
आता पुढे नेमकं काय काय घडणार हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.